नमस्कार मित्रांनो, मी संदीप इरामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटणार आहोत एक ज्येष्ठ अभिनेता, अनुभवी, अत्यंत संवेदनशील कलाकाराला. त्यांनी सलग 5 दशकं म्हणजे जवळ-जवळ 50 वर्ष टीव्ही मालिकांपासून चित्रपट असेल, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म असतील किंवा जाहिराती असतील, अशा बऱ्याच सिनेमांमध्ये ते जाहिरातीमध्ये काम केलेले कलाकार म्हणजेच यतीनजी कार्यकर. एक शांत, प्रगल्भ आणि अभ्यासू अभिनेता. 5 दशकं 50 वर्ष तुम्ही काम करता म्हणजे सिनेमा 16 पासून, सुपर 16 पासून आता मग एकदम Insta याच्यापर्यंत तुमची ॲडव्हर्टायझिंग चालू आहे सगळ्या. तर ह्याचनुसार एक असं आहे की आज अभिनय क्षेत्रामध्ये सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया आता काय होतं, सोशल मीडिया हल्ली खूप लोकं वापरतात. त्याचे पी-आर असतील, रील्स असतील याचं महत्त्व वाढले म्हणजे हल्लीच्या काळामध्ये. तर तुमच्या पिढीत तो फक्त अभिनयावरती जोर होता. तो कलाकार त्या अभिनयाच्या जोरावरती उभे होते, खरं पाहायला गेलं तर. मग हा बदल म्हणजे हा बदल तुम्ही पाहिलाय. म्हणजे पहिलं काम म्हणजे चॅनल थोडे होते, ठराविक फिल्म होत्या. अभिनयाच्या जोरावरच तुम्ही खरं तर आजपर्यंत आहात आणि अजूनही काम करताय. अमिताभ बच्चन असतील किंवा सगळी तुमच्या ह्याच्याबरोबरची सगळी लोकं, ते अजूनही काम करतायत. तर मग हल्लीची पिढी फक्त सोशल मीडियापुरती, रील्सपुरती, Instagramपुरती आहे. त्यांना यातला फरक काय किंवा तुम्हाला काय सांगावसं वाटेल याच्या प्रकार? काय आहे, एखादा कप जो रिकामा असतो त्यात काही भरता येतो. पाणी, चहा, बाकी दुसरं कोल्ड ड्रिंक, ताक. पण जे ग्लास स्वतःला फुल समजतं, हो, त्यांना काय सांगायचं? त्यांना सांगितल्यावर परत ते आपल्यावरच उलटणार आहे. तेच आपल्या अंगावर उठून जातात. हां. त्यामुळे आणि त्यांना कसं सांगावं हे कळत नाही. हो, हो, हो. तुम्ही सोशल मीडिया जेव्हा करता, तेव्हा तुमचं आधी तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किती आहे ते तर बघा. हो, हो. ते किती मुलांना कळते? आपल्या शालेय शिक्षणात आपल्याला किती शिकवलं जातं, की तुम्हाला काय सोशल सर्व्हिस. पण माहिती आहे जपानमध्ये लहान-लहान मुलं रस्ता क्रॉस करतात आणि जी गाडी थांबलेली असते त्यांना फक्त असं वाकून थँक म्हणतात. हो, हो. तेवढ्यापर्यंत नाही हो. ॲट तरी म्हणा शिका. लोकं म्हणजे त्यांना सोशल एवढंच करतात. म्हणून त्याला सोशल म्हणतात बहुतेक. सोशल म्हणजे सगळ्यांना दिसलं पाहिजे, फेमस झालं पाहिजे. हां. त्याच्या मागे उद्देश काय लागते तर काय? तुम्ही काय दाखवताय? तुम्ही ते कसं दाखवताय? बरं. तुम्ही कोणत्या नुसतं नुसतं रिपोर्टिंग करायचं तर करा म्हणजे इट्स नॉट नॉट बॅड. काही वाईट, काही चांगलं असं. हे वाईट आणि ते वाईट आहे, चांगलं आहे असं मी म्हणणार नाही. पण त्यांना मी काय सांगणार, की बाबा ज्यांना सगळं माहिती आहे ऑलरेडी. हो, हो, हो. त्यांना सगळं माहितीच असतं ना. ह्या नवीन मुलांना सगळं माहिती आहे. कारण त्याचा जन्मच होतोय. ते असं असं खायच्या आधी म्हणजे मुलं जेवतात तर बापाने किंवा आईने असं लावून ठेवलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओज बघितलेले आहेत. तर ते बाळ हे बघतच जन्माला आलेलं आहे. आणि जे याच्याशी खेळतच जन्माला आलेलं आहे. हो, हो. इनफॅक्ट तोच शिकवणार ना मला बरं. आता, की "अहो तुम्ही चुकताय, तुम्हाला काहीच माहिती नाहीये." आता हल्ली पिक्चर आम्ही फक्त असं-असं करूनच पुरवतो. आम्ही कॅमेरा वापरतच नाही. बरोबर? हे थोडंसं मी पुणेरी भाषेत बोलतोय. पण त्यांचं कसं ते शहाणे आहेत ना, फार अतिशहाणे आहेत रादर. त्यांना माहिती आहे सगळं. त्यांना मी सांगायला गेलो तर त्याला असं वाटेल, की का खूप वय झालं याचं. त्याला आता बाहेर बाजूला काढा, असं म्हणतील ते. की नाही म्हणजे त्यामुळे त्यांना सांगायला सांगण्यासारखं भरपूर आहे ॲक्चुअली, की टेक्निकल नॉलेज घ्या. हां, एडिटिंग थोडंसं शिका, बरोबर. ॲक्टिंग शिका, डायरेक्शन काय असतं शिका. हो, हो. जक्सपोजिंग करून जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट तयार करता, त्या प्रॉडक्टचा इफेक्ट काय आहे आणि त्याचा सोशल लाईफवरती काय इफेक्ट होणार? कारण प्रत्येक गोष्ट जी आपण करतो आहे, ती कुठे ना कुठेतरी जाऊन पाहायला मिळते लोकांना. लोकांचा त्याच्या लोकांच्या सायकीवर इफेक्ट होतोय ना, सबकॉन्शियसवरती इफेक्ट होतोय.
हे समजून जबाबदारी घेऊन तेवढा इम्पॉर्टन्स देऊन एखादी गोष्ट करणं. आता तुम्ही हा पॉडकास्ट करताय. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आता तुम्ही म्हणजे मला खूप आवडलं तुम्ही जेव्हा मला सांगितलं, की याचे जे आपण ते नेहमीचे कसे प्रश्न आपण घेणार नाही आहोत. तुम्ही कुठून सुरू केलं, कुठे काय केलं वगैरे, वगैरे, वगैरे. ते घेणार नाही आहोत. आपण हे वेगळे प्रश्न हवेत. मला खूप आवडलं. एकतर वेगळेपण काय आहे? तर हा आणि त्या कलाकारामागे दडलेला हा माणूस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न इथे आता तुमच्या या पॉडकास्टमधनं. तसं काय वेगळेपण तुम्ही प्रत्येक वेळेस आणू शकाल? हे बघण्याचा प्रयत्न करा. असं मी या तुमच्या माध्यमातून मी त्या नवीन मुलांना सांगेन, की बाबा तो प्रयत्न करा. नाविन्य काय आहे तुमच्याकडे? बरोबर. मुळाशी जा प्रत्येक एक्झॅक्टली मुळाशी जा किंवा कसंही व्हॉटएव्हर चेंज आणि व्हॉट चेंज डू यू एक्सपेक्ट इन द सोसायटी? या गोष्टी माहिती किती लोकांनी हा विचार केलाय आधी, की मला या सोसायटीमध्ये काय बदलायचं आहे? हे ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये मी ज्या वातावरणात किंवा ज्या गोष्टी घडतायत, ते मला हे पटत नाहीये, ते पटत नाहीये, ते पटत नाही. तर मला याच्यात हा बदल हवाय, तो बदल हवाय, तो बदल हवाय. आणि तो मी असा करू शकतो, तसा करू शकतो, तसा करू शकतो. एवढा गहन विचार करतात काही मुलं, एवढं मला सांगा. जर करत असतील, तर म्हणजे मी खरंच नम्र नम्र त्यांचे शतशत आभार मानतो. असा विचार करा. कारण तुम्ही सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करताय फक्त लाईक्ससाठी आणि फक्त तुमच्या त्या सबस्क्राईब आणि हे आणि थम्स अपसाठी वगैरे असं करू नका. त्याचं कारण आहे, तुम्ही जे पोस्ट करता ना, एव्हरीथिंग इज लिंक्ड समवेअर टू समथिंग एल्स. ह्याचा ना त्याचं, त्याचा ना त्याचा, त्याचा ना त्याचा. आज हा पॉडकास्ट होतोय. हा पॉडकास्ट 1,00,000 वर्ष असाच राहणार आहे. बरोबर आहे. हो. आणि तो 1,00,000 वर्षांनंतर कोणतरी एक तेव्हाचा स्टुडंट कॅमेराचा वगैरे किंवा ॲक्टिंगचा किंवा सेट डिझायनिंगचा, "अरे, संदीप इनामके नावाचे एक ते त्याच्याबद्दल अरे जरा माहिती अरे पॉडकास्ट केला होता. बघूया. पॉडकास्ट काढला. अरे, अरे यतीन कार्यक्रम तेव्हा ते बघणार आहेत. सो धिस इज गोइंग टू स्टे फॉर एव्हर. हे नाटक नाहीये जो एक प्रयोग झाला आणि संपला विषय. लोकं तो अनुभव घेऊन घरी गेले. असं नाहीये. हो, हो, हो. हा तसाच राहणार आहे. तर याचं भान ठेवून आजच्या सोसायटीच्या जे तुमचे सर्कमस्टन्सेस आहेत, सोशल सर्कमस्टन्सेस जे आहेत, त्यांची जाण ठेवून तुम्ही गोष्टी बनवा. बनवू नका असं म्हणत नाहीये. एक्सपेरिमेंट करू नका असं म्हणत नाहीये. पण जे बनवताय ते कोणत्या क्वालिटीचं आहे? बरोबर. याचा तर विचार करा. एवढंच माझं म्हणणं आहे. नक्की, नक्की. एकदम चोख उत्तर आणि मी सरळ पटकन सांगितलेलं. मी सरळ बोलतो. हो. काय स्ट्रेट बोललेलं बरं असतं. उगाच ते अडवून शुगर कोट करून वगैरे मला ते जमत. 5 दशकं तुम्ही इंडस्ट्रीत आहात, काम करताय. खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे आहे तुमच्या मते कलाकार जो टिकतो म्हणजे सुरुवातीपासून आज तुम्ही किंवा तुमच्या बरोबरचे काही लोकं मोठ्या याच्यावर काम करतायत. तर ती कशामुळे नक्की? टॅलेंटमुळे, शिस्तीमुळे का तुमच्या संयमामुळे? नक्की त्यात कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये? म्हणजे या तीनची तर आवश्यकता आहेच. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन संदीपजी, की इथे बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं. बरोबर. हं. आणि ते कोणत्या दृष्टिकोनातून शिकायला लागतं तर पॉलिटिक्स पण त्याच्यात थोडंसं आलं, हो, हो, हो. की माझं नाणं खणखणीत आहे. हं, हं, हं. पण ते तुम्ही मी वाजवून दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नाही. बरोबर. तर मग ती वाजवण्याची बरोबर एक ठराविक वेळ असते. नेहमीच वाजवत तर बाबा असाच आहे. ठीक आहे. काय आपला ढोल वाजवत असतो. तसं दाखवा. असं होतं. हो, हो, हो. किंवा तर ती परफेक्ट वेळ आली, की करून दाखवणं. आणि बिझनेस मॅनेजमेंट तुमचं इंडस्ट्रीत तुम्ही तर तुमच्या टॅलेंटवर जर जगण्याचा प्रयत्न केला तर फार कमी काळ जातो. यू शुड बी एबल टू क्रिएट फंड्स. च्या खिशात असतील ₹5 टाका, माझी काही हरकत नाही.
नसतील तर ते कुठून जनरेट करून तुम्ही आणताय. कुठे ना कुठून तरी ते तुम्हाला तयार करायला लागतं किंवा म्हणजे हा एक प्रकार आहे. दुसरं, प्रोड्युसरला तुम्ही किती मदत करून त्याचा खर्च कमी करता. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ इट, ऑफ रेझिंग फंड्स. म्हणजे म्हणतात ना, इंग्लिशमध्ये म्हणतात पेनी सेव्हड इज अ पेनी, रुपी सेव्हड इज अ रुपी अर्न्ड. तुम्ही ₹1 वाचवला म्हणजे तुम्ही ₹1 कमवल. बरं. तर जर ज्या गोष्टीला 2 तास लागतायत शूट व्हायला, तेच जर मी 1 तासात शूट करून दिलं, तर माझ्या प्रोड्युसरचा 1 तासाचा वेळ वाचतो. हा विचार करून जेव्हा मी परफॉर्मन्स देतो आणि चांगल्या तऱ्हेने शूट होतो आणि तो रिझल्टही चांगला निघतो. नुसतंच असं वेळ वाचतो सेटवरती एवढंच इंटेन्शन नाहीये. रिझल्ट महत्वाचा आहे. रिझल्ट पण महत्वाचा. तर रिझल्ट, त्या क्षणाचा रिझल्ट आणि पुढचा रिझल्ट. तर तुम्ही 3 गोष्टी ज्या म्हणालात त्या आहेच, गरजेचं आहे. म्हणजे टॅलेंट पाहिजेच. टॅलेंट नसेल तर उपयोग काय? हो. शिस्त पाहिजे. शिस्त पाहिजे तुम्हाला, की तुम्ही एक डिसिप्लिननी करताय, ती साधना तुमची आहे. तुम्ही त्याप्रमाणे घडवून आणताय गोष्टी. त्याचबरोबर बिझनेस ॲक्युमेन जे इंग्लिशमध्ये म्हणतात. तर तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे. कारण टाईम इज इक्वल टू मनी. बरोबर. आणि त्यासोबतच मी जोडून असं विचारेल, की जुन्या पिढी म्हणजे जसं तुम्ही आता राजकुमार हिराणींचं नाव घेतलं, चंद्रकांत दादा कुलकर्णींचं बरोबर काम केले. यंग जनरेशन सोबत मी तुम्ही आता काम करा. हे कसं काय तुम्ही हे करता? म्हणजे शेवटी तुम्ही काम मोठे मोठे सिनेमे केलेत, मराठी, हिंदी, गुजराती, साऊथचे सिनेमे केलेत, मराठीत करताय. एखादा छोटा सिनेमा पण करता, मोठाही करता. तर हे करताना नक्की कुठल्या गोष्टीचा विचार करतात? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकरता रोल जो आहे, तो लहान किंवा मोठा नसतो. रोल असतो. हो, हो. हां, त्या रोलचं महत्त्व त्या गोष्टीत किती आहे, हे मला गरजेचं असतं. ॲक्टर म्हणून जेव्हा मी एक रोल चूज करतो. 2 कटिंग नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. त्याच्यात मी फक्त फोनवर आहे. अच्छा. 2 वाक्य आहेत फक्त. बरं. पण नाही, त्या डिरेक्टरनी मला त्या फोन कटचं महत्त्व समजावलं. म्हटलं ह्याला कळतंय ना, बरोबर आहे. हां. महत्त्व त्या ह्याचं त्याला महत्त्व आहे माझ्याकरता. ह्याला कळतंय की हे कॅरेक्टर त्याच्या स्टोरी करतोय. ही इज अ स्टोरी टेलर. आणि तो तुम्हाला म्हणजे चॉईस करून सांगतो, की सर हे तुमच्यासाठी आहे. एक्झॅक्टली, आणि मी तुम्हाला त्यात पाहिलंय त्या स्टोरीच्या. एक्झॅक्टली. आणि गंमत अशी झाली, तो बघून नंतर त्यांनी पार्ट 2 पण केला. 2 कटिंगचा अच्छा. पार्ट 2 केला. त्याच्यात त्यांनी मोठा केला तो रोल. एक. ते बघून आणखीन काय घडलं. बऱ्याच गोष्टी घडल्या. तशीच मी एक शॉर्ट फिल्म केली होती, परोक्ष नावाची. परोक्षमध्ये एका सीन करता ॲक्चुअली, एक सीन पण नाही. पूर्ण असं येतो मी बरोबर तिकडे डायलॉग एकही नाहीये डायलॉग. निदान मुन्नाबाई MBBS मध्ये जरा थोडंसं फ्रेंडला बोललो तरी होतं. पण परोक्षमध्ये तर एकही डायलॉग नाही, शब्द चकार आवाजच नाही तोंडातून. ते बघून मला साऊथचे 2 पिक्चर आले. अरे वाह! हं. ते काय कधी क्लिक होईल काहीच सांगता येत नाही. बरोबर. सो दॅट इज अनदर स्टोरी, पार्ट ऑफ इट. पण डिसिप्लिन, तुम्ही म्हणाल टॅलेंट महत्वाचं आहे. शिस्त महत्वाची आहे. वेळच्या वेळेस गोष्टी करणं ते महत्वाचं आहे. आणि संयम, पेशन्स तर हवाच. या इंडस्ट्रीनी पेशन्स आपल्याला खूप शिकवलं आहे. मलाही माहिती आहे किती पेमेंट डिले होतात ते. आणि ते कधी आणि कशाने समजा पेमेंट नाही येत, तर मग कसं करायचं? आणि पेशंटली कशा करायच्या गोष्टी? कितीही डिस्टर्ब झालेलो असं, काही इमोशनली ब्रेकअप झालेला आहे, तरी तो उत्तम खुश असलेला शॉट देतोय आपण. नक्कीच. सो दॅट हॅपन्स. सो पेशन्स इज ऑल्सो नेसेसरी. त्यानंतर सर आता आता सध्या जे लेटेस्ट हिंदी सिनेमे तुमचे आले, PM नरेंद्र मोदी असेल, तो वॉरियर किंग ऑफ हे झांसी. झांसी असेल, किंवा काला ताज असेल. आज तुम्ही वेगवेगळ्या भूमिका स्वीकारताय. मग ह्या भूमिकांची निवड करताना नाही का, म्हणजे निवड करता त्याचं महत्त्वाचं म्हणजे निवड करताना कुठल्या गोष्टी पाहताय तुम्ही किंवा त्याच्यावर कसं काम करता? मेन काय आहे माहितीये, म्हणजे निवड करताना म्हणजे खरं तर मी हे अतुलकडनं शिकलो बरं का. हे त्याला द्यायला पाहिजे हे. अतुल म्हणजे अतुल परचुरे. बरं. आम्ही एकत्र होतो कॉलेजमध्ये. आणि आम्ही बऱ्याच एकांकिका एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यात आम्ही ॲक्टर म्हणून एकत्र होतो
आणि एक 2 एकांकिका अशा होत्या ज्याच्यात त्यांनी मला डिरेक्ट केलं. बरं. तो डिरेक्टर होता, मी आणि त्याच्याही आधी शाळेत असताना तो बजरवट्टू वगैरे जो हे करायचा, म्हणजे बालनाट्यात बराच असायचा तो. आणि त्यावेळेस आमची पण बालनाट्य बरीच व्हायची. ती कॉम्पिटिशन काइंड ऑफ असायची. म्हणजे नंतर जेव्हा मी कॉलेजला एकत्र आलो आणि नाटक एकांकिका करत, तेव्हा मला ते खूप असं प्रकारे ते जाणवलं की हा हा हुशार ऍक्टर काय आहे. तर तो रोल चांगले चूज करायचा. ते आम्हाला आठवतंय, म्हणजे मला आठवतं आम्ही कोची शाकुंतल नावाचं नाटक केलं. बरं. बरं का. आणि आधी त्याला त्याने वेगळा रोल घेतला होता. त्याला वेगळा रोल सॉरी दिला होता. आणि मला कडवचा रोल दिला होता. 1-2 एंट्रीज होत्या. अच्छा. पण माझी गंमत अशी झाली होती, की गोची शाकुंतल जे नाटक आहे, ते मी आधी परफॉर्म झालेलं बघितलं होतं. हो. आणि त्याच्यात कण्वला काय काम होतं आणि ते मी कसं बदलू शकेन, याचा माझा स्टडी अभ्यास हा सगळं झालं होतं. आणि मी जेव्हा परफॉर्म केलं, रिहर्सलला जेव्हा करायला लागलो, बरं. तेव्हा तुला सांगू अच्छा, बरं, बरं. झालं. थोड्या वेळाने काहीतरी 1-2 दिवसांनी मला आमचे जे डिरेक्टर होते, नाव नाही घेत, मुद्दाम मोठं नाव आहे. तर ते येऊन म्हणाले, की "अरे एक काम कर, तू त्या रोलमध्ये सूट होत नाहीयेस तू. याचा रोल कर, तू तुला थोडे." अरे डॅम मिस म्हणत अच्छा, असं झालं ते. तर त्याच्यावरनं मला जाणवलं, की तो रोल्स छान चूज करायचा. त्याच्या ज्या स्ट्रेचरला असेल ना, तर रोल्स तिकडे मी चूज म्हणजे अतुलनी मला शिकवलं रोल्स चूज कसे करावे. एखाद्या स्टोरी नाहीतर नाही म्हणायचं सरळ रोलला. हो. जसं मी मुन्नाभाई एम-बी-बी-एस मध्ये केलं. हे हे पण मला आठवतं कॉलेजचंच एक उदाहरण देतो. दीपाली शेला म्हणजे दीपाली विचारे, हो. जी आता डान्स डिरेक्टर आहे. ती पण मला आम्ही जागतिक शांतता दिन साजरा नावाचं नाटक करत होतो. आणि त्यात तिने तो खानसामाच्या मुलीचा रोल केला होता, जी बाहेर जाते आणि तिला रेडिएशन होऊन ती सगळी भासते आणि मस्त. फार छान गेलं. त्याच्यानंतर एक नाटक करण्यात आलं. ज्याच्यात त्यांनी भांडून तो रोल मागून घेतला. नाही मला हा रोल त्याच्या म्हाताऱ्या आजीची गोष्ट असं काहीतरी नाव होतं. मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये. सॉरी दीपाली. ते तू कळव त्या कॉमेंटमध्ये कळव. तर ते जे नाटक होतं आणि त्याच्यात कौशल पण होतं. कौशल इनामदार. बरेच ही सगळी आम्ही एकत्र मंडळी होतो. तर तिने तो रोल तो मागून घेतला. माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे. तिथे मला कळलं की नाही आपण आपल्याकडे चॉईस आहे. नाही किंवा हो म्हणण्याचा चॉईस आहे. बरोबर. मी या रोलला किती सूट होतोय, हा एक प्रश्न पडतो. एखादा रोल मला ऑफर झाल्यावर मी या रोलला का म्हणजे एक तर हा की हा मला का ऑफर केला जातो. मी या रोलला सूट होतोय की नाही. कारण मी जर कॉन्फिडंट नसेल तो रोल करण्याबाबत, तर मी तो पोर्ट्रे कसा करणार. मी तो तेवढा सक्सेसफुली आणू शकणार नाही ना कॅमेरा. कळेल की बाबा हा माणूस प्रामाणिक नाहीये, काहीतरी चुकतंय. जर तो थोडा नमक कम आहे. वर नाही पाहिजे. हां, सुपरफिशियल नाही राहिलं पाहिजे. ते कॅरेक्टर खरं उतरलं पाहिजे. तो प्रश्न मी प्रत्येक जेव्हा मला कुठलंही कॅरेक्टर ऑफर होतं, ते मी विचारतो स्वतःला, की हा रोल मी 120% करू शकेन का? 120% का? बिकॉज 20% गेट्स लॉस्ट इन ट्रान्सलेशन. जेव्हा एडिटिंग होतं, बाकी सगळ्या कात्र्या लागतात. त्याच्यात ते 20% गायब होतात. मग तुमचा परफॉर्मन्स 100% ला येतो. म्हणून ते 120% करायचं असतं. एवढा म्हणजे लाऊड करा असं मी म्हणत नाहीये हां मित्रांनो. मी फक्त एवढंच म्हणतो, की तो बरोबर त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा थोडा तुम्हाला लिहून आलेल्या कॅरेक्टरपेक्षा तो जास्ती चांगला जिवंत झाला पाहिजे. असं माझं म्हणणं आहे. तर ते कॅरेक्टर जेव्हा असं तुम्ही जे करू शकाल का? ह्या आधी प्रश्न स्वतःला तर विचारा. त्याच्याकरता आरशात बघा.
लोक आरशात आरशात बघतात म्हणजे फक्त हा माझी आयब्रो बरोबर केस पांढरे बाबा काय झालं, अरे बापरे हे आलंय का पुणे आले का चला त्याला काहीतरी लाव. हे वरवरचं नसतं हो. आरशात बघणं म्हणजे तुमच्याच डोळ्यातून तुमच्याच आत्म्याकडे बघण्यासारखं असतं. स्वतःशीच बोलावं लागतं. स्वतःशी बोलावं लागतं. फार कमी लोक बोलतात. बरं. ते मी बोलतो. एखादा रोल आला की. त्यानंतर मी डायरेक्टरचं विजन समजून घेतो, की बाबा तुला का मी कशाला पाहिजे? नाही इथं केवढे चांगले चांगले ॲक्टर्स पडलेले आहेत. एक या बाबतीतलं खूप फेमस उदाहरण आहे माझंच आहे. ते पण सांगतो तुम्हाला. राजा शिव छत्रपती जी सीरियल ज्याच्यात मी औरंगजेब केलं होतं. तर नितीनचा मला फोन आला होता. नितीन देसाई. नितीन देसाईचा. हो. तर नितीन म्हणाला, की "नितीन तुझ्याकडे काम आहे." म्हटलं, "काय रे?" तर "अरे तुला माहिती आहे ना मी राजा शिव "हो, हो. माहिती आहे, माहिती आहे. ऐकलं." निश्चित बोलला मला. "अच्छा. मला ना चांगला नट हवा आहे ज्याला स्टार व्हॅल्यू आहे." म्हटलं, "कुठला कॅरेक्टर?" हां. "औरंगजेबचा कॅरेक्टर." म्हटलं, "ठीक आहे सचिन लगे ना खेडेकर. तो चांगला आहे. तो मस्त करेल." हो, हो. असं काहीतरी केलं त्याचा आवाज आहे. बरं मग काहीतरी अशी आणखीन 2-3 नावं सांगितली. तो हसायला लागला. हं. तर "अरे हसतोयस काय?" म्हटलं, "अरे मी तुझ्याबद्दल बोलतोय येड्या." हां. अच्छा मी? हां. मी कुठल्या अँगलनी तुझा औरंगजेब दिसतोय? हो, मी म्हणजे शब्द किंवा त्याचा ॲटिट्यूड विनोदी असेल. हो, हो. पण मला हे जाणून घ्यायचं म्हणजे नंतर मला जाणवलं, की मला हे जाणून घ्यायचं होतं, की तू मला हा रोल का ऑफर करतोस? बरोबर आहे. हां. इज इट जस्ट फ्रेंडशिप? मित्र आहे म्हणून हा करेल? हां, विचारू शकता मग तर त्याला. त्यांनी मला सांगितलं, "तू तू सांग यतीन तुझ्या एवढा गोरा आणि घारे डोळ्याचा औरंगजेब आजपर्यंत आलाय का समोर कुठे?" म्हटलं, "नाही." "नाही बघ मग बस मग आता तू औरंगजेब करतोय का?" म्हटलं, "हो करतो." पण त्या औरंगजेबाने मुळे खूप ओळख चांगली तुमची तयार झाली ही त्याच्यामुळे. नंतरची गोष्ट आहे. नंतरची झाली. ती नंतरची गोष्ट आहे. हां. ती नंतरची गोष्ट आहे, की तो तो चांगला झाला, यतीन कार्यकर शिवाय दुसरा या जगात औरंगजेब होऊ शकत नाही वगैरे, वगैरे लोकांचं म्हणणं झालं ते. बरोबर आहे. की आधी जे घडलं ना आणि मग हेमंत देवझारे जे होते आमचे डिरेक्टर त्यांनी खूप सपोर्ट दिला. हो. आणि आमची जी ह्याची टीम होती रिसर्चची टीम होती. हो, हो. ते माझ्या टचमध्ये होते. आणि माझी एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खास मैत्रीण आहे माझी कीर्ती. कीर्ती शाळेत कॉलेजमध्ये ती म्हणजे लग्नाआधी भेंडे होती. नंतर ती दे घटक म्हणून बंगाली मुलाशी अनुपमशी लग्न झालं तिचं. तर तिला मला आठवतं की तिला हिस्ट्रीची खूप म्हणजे आवड. सब्जेक्ट तिचा हिस्ट्री नव्हता. पण तिला हिस्ट्रीची खूप आवड होती आणि तिने खूप छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप वाचलं होतं. औरंगजेब, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांबद्दल वाचलं होतं. म्हटलं यार बेस्ट इज आणि ती गायची. हो. म्हणजे आम्ही जेव्हा एकांकिका वगैरे करायचो ना, तेव्हा आम्ही स्टेजवर असायचो ॲक्टर आणि ती बाजूला आयदर स्टेजवर किंवा विंगेत बसून ती आलाप वगैरे, सूर वगैरे गायची वगैरे असं. तर मग आणि तिचा मला फोन आला, की "अरे, तू औरंगजेब करतोयस?" म्हटलं, "हो." "अरे, छान, छान, छान." मग तिने 1-2 पॉइंट म्हटलं, "मला तू एक काम कर कीर्ती, बेस्ट सर्वात तू सरळ तू जितकं ती माहिती जी आहे औरंगजेबाची, ती सगळी मला दे. आता काय होता औरंगजेब, ते काय वापरलं जातं ते 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 बघू नको. हो, हो. तुला जी माहिती आहे ती मला सांग." आणि मग तिने तिच्याकडून मिळालेली माहिती माझ्याकरता अशा म्हणजे या कारणाने महत्त्वाची होती, की तिने मला स्टेजवर परफॉर्म होताना आणि मला डायरेक्ट केलं जाताना बघितलेलं आहे. हो, हो, हो. तिथे बसून, विंगेत बसून किंवा ऑडियन्स म्हणजे रिहर्सलला समोर बसून, की एखादा डायरेक्टर मला कोणत्या तऱ्हेने सांगतोय आणि मला समजतंय. हे ती ऑब्झर्व्ह करत होती. आणि तिला माहीत होतं मला कोणत्या तऱ्हेने सांगितलं, की माझं कुठलं बटन दाबलं, की कुठली इमोशन बरोबर येईल, हे तिला माहिती होतं. आणि त्यामुळे तिने व्यवस्थित मला जसं तिला हवंय ना, जसं तरी हा औरंगजेब मी म्हणेन जवळ-जवळ 80% तिच्या व्हिजननी घडलेला आहे. हां. राजशिव छत्रपती मधला म्हणजे. आणि त्यानंतर तारा राणीमध्ये सुद्धा किंवा गरुड झेप मधला सुद्धा औरंगजेब जो आहे तिच्याच. पण तिने मला सगळी डिटेल्ड अगदी जन्मापासून त्याचे काय पॉलिटिक्स घडलं, दाराशुको वगैरे, शहाजहाननं कसं काय केलं, मुमताज बिमताज वगैरे, वगैरे, वगैरे सगळ्या अनेक गोष्टी. बरोबर. शिवाजी महाराजांबरोबर कसं होतं किंवा इतर त्याच्यात पसारांबरोबर कसं होतं.
त्यांनी मग पुढे पुढे सुद्धा ताराराणी पर्यंत तारा राणी शेवटचे 10 वर्ष काय कसे शेवटची 10 वर्ष ते सगळं 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 तिने मला व्यवस्थित समजावलं. ते चांगले त्यामुळे त्याच्यामुळेच ते उंची कॅरेक्टर ते गाठता आलं आणि तिच्यामुळे म्हणजे फुल क्रेडिट टू कीर्ती. थँक्यू कीर्ती. त्यानंतर सर हिंदी, मराठी आणि गुजराती म्हणजे भाषा बदलली की अभिनय बदलतो किंवा भावना असं काय होतं का? म्हणजे भाषा बदलता म्हणजे मराठी, हिंदी वेगवेगळ्या भाषा असतात. काम करताना त्या भाषेचा समजा गुजराती तुम्हाला येते किंवा तुम्ही शिकलात किंवा म्हणजे कसं म्हणजे काम करताना प्रेम, राग, आनंद हे सगळ्या भाषांमध्ये सेम असतात. मग મને ગુજરાતી આવડે છે કે નહીં આવડે આને શું ફરક છે? बरोबर आहे. यांना काळात कळलं एवढं पाड पाठवून काय भाषेचा काय फरक पडतो? ते शब्द आहेत. हो, हो, हो. If I speak in English, it is not that you will not understand. But if I'm devoid of emotions, you will definitely understand. मी जर माझ्या आतल्या ज्या मी सांगितलं प्रेम, राग, इमोशन्स आहेत माझ्या, संवेदना आहेत माझ्या, त्यात जर मी व्यक्त केलं नाहीत तर तुम्हाला कळेल का? हे सत्य आहे की 70% 70% कम्युनिकेशन बिटवीन ह्युमन बीइंग्स इज नॉन व्हर्बल, म्हणजे बोलत नाही आपण. 70% कम्युनिकेशन बिटवीन ह्युमन बीइंग्स इज नॉन व्हर्बल. त्या बोलून उच्चारण तेव्हा आणि भाषा कुठे कामाला येते जेव्हा बोललं जातं तेव्हा. मुन्नाभाई मधला आनंदभाई हा सगळ्याच भाषांमध्ये चालणार, कारण तो तसा मुकाच आहे ना, तो बोलतच नाही. पण भाषेला महत्व नाही असं म्हणत नाही मी. भाषेला खूप महत्व आहे. अनफॉर्च्युनेटली इट इज वेपनाइज्ड. लँग्वेज नाव इज वेपनाइज्ड. त्याचं शस्त्र म्हणून वापर केला जातो भाषेचा. भाषेचा शस्त्र म्हणून वापर करू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. हा गुजराती, तो तमिळ, हा मल्याळम, हा मराठी, हा मणिपुरी, आपण एकत्र आहोत. माझं स्वप्न आहे ग्लोबल एक युनायटेड अर्थ. तसं फिल्म इंडस्ट्रीत पण पाहिजे. हा, तुम्ही भाषांमध्ये ओके ठीक आहे. आता अनफॉर्च्युनेटली प्रांतामध्ये आपण वाटलो गेलो आहे, पण त्याचा शस्त्र म्हणून वापर करून ना त्याला डिमीन करू नका. आवाज आपलीच भाषा आहे ज्याच्यात वंदे मातरम लिहिलं. संस्कृत किती सुंदर भाषा आहे. अभिजात भाषा म्हणून मराठी वापरली जाते. भाषेचा मला अभिमान आहे आणि प्रत्येक भाषेचा आहे, फक्त मराठी असं नाही. पण भाषेचा वापर शस्त्र म्हणून करायचा नाही. हा म्हणजे कुठल्याही भाषेत आपण म्हणजे अभिनय करता येईल तुम्हाला सगळ्याच लोकांसाठी. मी दुसऱ्या तऱ्हेने हा पॉइंट मांडण्याचा प्रयत्न करतो. शोले ही फिल्म कुठल्या पिक्चरवरून घेतली तुम्हाला माहिती आहे? म्हणतात तो हॉलिवूडचा एक सिनेमा आहे 7 मॅग्निफिशंट 7. ती फिल्म कुठल्या फिल्म मधून घेतली होती? त्यामध्ये 7 सामुराय नावाची अकिरा कुरोसावाची जॅपनीज फिल्म आहे. अच्छा. हा. स्टोरी सेम आहे सर. इकडे 7 होते, इकडे 7 होते, इथे फक्त 2 आहेत. एवढाच फरक आहे. बाकी स्टोरी सेम आहे. सगळी. म्हणण्याचा अर्थ काय? भाषा बदलली पण गोष्ट नाही ना बदलली. गोष्ट त्यातून निघणारे इमोशन्स तर त्याच आहेत ना. जेव्हा शोलेमध्ये म्हणजे सचिनजींची बॉडी जेव्हा परत येते, ते घोड्यावर लादून नाही का टाकू मारून त्याला पाठवत, तेव्हा त्याचे जे वडील अब्बू असतात तेव्हा भाई इतना सन्नाटा क्यों है? सगळं गाव चुप असतं. ते कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही घ्या, इमोशन इमोशन तीच राहते.
तर महत्वाचं तेच आहे. महत्वाचं इमोशन्स आहेत. भाषा माझ्याकरता दुय्यम आहे. मी अनेक तामिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम नाही केलं अजून, बंगाली नाही केलं अजून, गुजराती, मराठी, हिंदी आहेच. तर या आतापर्यंत 6-7 भाषा झालेल्या आहेत माझ्या. अरे वाह! आणि इच्छा आहे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये करायची. क्या बात! नक्की होईल सर. होणार. मी करणार. याची गॅरंटी आहे मला. मला जर भाषेवरती एखादं कॅरेक्टर कुठलं तर एक इंग्लिशमध्ये फिल्म आली होती. क्विंटन टॅरंटिनो डायरेक्टर होता. त्या फिल्मचं नाव आहे इनग्लोरियस बास्टर्ड्स. हो, हो. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळची खरी गोष्ट नाहीये. इट्स अ फिक्शनल स्टोरी. काही म्हणजे इमॅजिनेशनची स्टोरी आहे. त्याचा जो विलन आहे, त्या विलनला 4 भाषा येतात. काय? जर्मन, इटालियन, फ्रेंच, इंग्लिश अशा 4 भाषा आणि 4ही भाषा तो अस्खलित बोलतो. आणि काय काम केलं त्या माणसाने. म्हणजे भाषेचा तसा वापर व्हावा. बरोबर. हां. दॅट इज अ व्हेरी, व्हेरी प्लॉजिबल, व्हेरी, व्हेरी गुड यूज ऑफ लँग्वेज. पण मराठीमधली म्हणजे काही इमोशन इथे इमोशन आहे, इमोशन आहे. इमोशन आणि भाषा वेगळी ठेवा. आपण एक मग आपलंच उदाहरण म्हणजे सयाजी शिंदेचं पाहतो. एक मराठीत तेवढे त्यांचं काम आहेच. पण साऊथमध्ये त्यांनी किती भरपूर केलेलं. भरपूर केलं. तिथे त्यांना कुठे भाषेचं काही कधी काहीच प्रॉब्लेम आलेला. आले सर. ते त्या ताकदीचं दिसतं ना काम. हो ना, करेक्ट आहे. सो बरोबर. दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर. एखादा व्यक्ती जेव्हा भाषेला जास्ती महत्व देतो ना, तेव्हा तो सुपर स्पेशलाइज होतोय असं मी म्हणेन. अडकला जातो. हां. आणि व्हेन यू हेड टुवर्ड्स सुपर स्पेशलायझेशन, यू बिकम एक्सटिंक्ट. तुम्ही बाहेर निघता. हां, पण लिमिटेड राहतात. लिमिटेड नको राहिले मग. लिमिटेड नाही. अभिनय ही नोकरी आहे की साधना? तर तुमच्यासाठी अभिनयाचा खरा अर्थ नक्की काय आहे? साधना. साधनाच आहे. 100% साधना. हो. सतत त्याच्यात राहावं लागतं हो. सतत. म्हणजे एक क्षणही असं काय माझ्याकरता अभिनय काय आहे ते समजून घेऊया. मी सायन्सचा माणूस असल्यामुळे म्हणजे घरी आई-वडील दोघेही डॉक्टर. मी स्वतः एम-एस-सी विथ मरीन झूऑलॉजी. तेव्हा मी सुद्धा सायन्स घेतलेलं. माझे दोघेही धाकटे भाऊ सुद्धा सायन्समध्येच. माझ्यानंतरचा जो फिजिक्समध्ये सर्वात धाकटा डबल डॉक्टर आहे, ट्रिपल डॉक्टर सॉरी. एवढं सायन्सचं वातावरण असल्यामुळे मला एक सायंटिफिकली समीकरण करावं असं वाटतं. बरोबर? तर काय असेल? तर व्हॉट इज ॲक्टिंग इज ऑब्झर्वेशन, ॲसिमिलेशन अँड रिप्रोडक्शन. बरं. फर्स्ट स्टेप इज ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण सतत ऑब्झर्व करत असतो. हं. लाईट कसं हा ओके कसं असं बसलेले माईकला हे लावून त्याच्या हातात मोबाईल आणि तिकडे तो बसले शर्टचा कलर कसा टेक्स्चर कसं ह्या गोष्टी बारीक 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 ऑब्झर्वेशन करायला शिकायचं. म्हणजे मी माझ्या अनेक गर्लफ्रेंड्सला सांगितलंय की मी जर ऍक्टर नसतो तर मी स्पाय झालो असतो. तर गमतीची बाजू वेगळी. पण ऑब्झर्वेशन तेवढं दांडगं पाहिजे. हो. एक तर म्हणजे आपण आपल्या सगळ्या वातावरणाला आपलंसं करून घेतलं की काम करायला आणि कुठल्याही वातावरण नाही फक्त काम करण्याच्या वातावरणाला नाही म्हणत आहे. आता हे आपला पॉडकास्ट होतोय म्हणून मी कॅमेरा समोर आहे म्हणून ती गोष्ट करत नाहीये. एरवी सुद्धा हो, हो. आणि आपण जेव्हा तिकडे बसलो होतो, जेव्हा आपण ब्रेकफास्ट करत होतो, तेव्हा कुठल्या भांड्यातून काय आलं किंवा ते कसं वाढलं गेलं किंवा नंतर मी किचनमध्ये गेलो तेव्हा किचनमध्ये काय 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 गोष्टी कशा होत्या, हे कसं चालू होतं, बाजूलाच दरवाजा होता, इथे आता ही रूम आहे किंवा इथे येताना पार्किंग करताना तिकडे खाली मला आठवतंय गाडी नेताना जवळ तिकडे निमुळती जागा आहे तर ती घातण्याची शक्यता. ह्या बारीक गोष्टी आहेत हो. माहिती पाहिजे. म्हणजे ऑब्झर्व कंटिन्यू डोळे उघडे सतत डोळे उघडे पाहिजेत आणि ऑब्झर्वेशन सतत चालू पाहिजे. कंटिन्युअसली थांबता कामा नये. त्यामध्ये शिकण्याची Even- आपली पण एक्झॅक्टली. झोपेत सुद्धा स्वप्न जेव्हा बघतात त्याच्यातून सुद्धा काहीतरी ऑब्झर्व करत राहिलं. बरं. एवढं ऑब्झर्वेशन पाहिजे. ॲसिमिलेशन म्हणजे काय? जमा करणं. हो. एक सुका स्पंज, कोरडा स्पंज जर आपण पाण्यात टाकलं तर कसं पाणी खेचून घेतं. तशा गोष्टी अशा खेचून घेता आल्या पाहिजे. त्याच उद्या एखाद्या कॅरेक्टर मधून बाहेर येऊ शकतं. काही सांगता येत नाही. ओके. तसं. आणि मग रिप्रोडक्शन म्हणजे काय? ऑडियन्स. लाईव्ह असं नाही. कॅमेरा इज ऑडियन्स. बरोबर. लाईव्ह ऑडियन्स इज ऑडियन्स. आपण जर हा पॉडकास्ट नसतो करत आणि आपण जर बाहेर कुठेतरी बसलो असाल तर
आपण एकमेकांचे ऑडियन्स आहोत. एमजीएमलाही तुम्ही बऱ्याच वेळा आ, ऍक्टिंगचे क्लास केलेले acting चे classes आपले केले. डायरेक्टर Correct. बरेच Correct. तिथे तुम्ही एखाद्या नवख्या विद्यार्थ्यालाही कॉन्फिडन्स देतात एक्झॅक्टली. कसं करता येईल. तर तो जो ऑडियन्स आहे त्याच्यासमोर ते जे जमा केलेल्या गोष्टी ज्या माझ्या सबकॉन्शियस मध्ये किंवा हृदयात किंवा मेंदूमध्ये अ, अ, एका विशिष्ट जागी ठेवून दिलेल्या होत्या, विशिष्ट वॉल्ट मध्ये. तो वॉल्ट उघडा करून मग त्या एक्झॅक्टली त्या वेळेला ते बरोबर गोष्टी तिकडे समोर आणणं ऍक्टिंग तो पत्ता तिथे टाकला पाहिजे. टाकला पाहिजे. आता लहान म्हणजे अगदीच ढोबळ उदाहरण तुम्हाला द्यायचं. आपण ऍक्टिंग केव्हापासून शिकायला सुरुवात करतो तर बाबा आपण लहान असल्यापासून की मला हे कळतंय लहान होतं तर मला हातपाय आदळले की लगेच दूध मिळायचं किंवा काहीतरी गोड मिळायचं किंवा चॉकलेट मिळायचं. जी पाहिजे ती गोष्ट मागून घेते ऍक्टिंगच शेवटी. एक्झॅक्टली ती ऍक्टिंग होते ना. बरं. तशी फक्त इथे बदल काय होतो भाषा तुम्हाला भाषा वापरता येते. ज्या इमोशन्स पोर्ट्रे करायच्या आहेत, ज्या इमोशन्स लोकांसमोर त्या गोष्टी त्या मार्गातून ठेवायच्या आहेत त्या ठेवले जातात. बस. सर, सोशल मीडिया आणि कलाकार म्हणजे आज कलाकाराचं मूल्यमापन या अभिनयापेक्षा फॉलोअर्स, रील्स, रीच यावर जास्त होतंय असं काही वाटतंय का तुम्हाला आता? ते व्हायला लागलेलं आहे अनफॉर्च्युनेटली आणि ती चांगली गोष्ट नाहीये. बरोबर. म्हणजे माझं तुम्ही स्टेटस बघाल ना तर ते त्याच्यावर लिहिलेलंच आहे मी. इंस्टाग्रामचं माझं स्टेटस बघा त्याच्यावर कळेल तुम्हाला. युअर टॅलेंट म्हणजे सोशल मीडिया इज नॉट अ मेजर फॉर युअर टॅलेंट. तुमचं टॅलेंट तुम्ही खूप वेगळं असू शकतं, खूप जास्ती असू शकतं, खूप कमी असू शकतं, बोथ आहे. पण सोशल मीडियावर तुम्ही किती दिसताय याच्यावर तुमचं टॅलेंट अवलंबून नाही. प्रोड्युसर्स किंवा कास्टिंगचे डिरेक्टर्स आहेत त्यांना मी स्पष्ट सांगेन की एखादा व्यक्ती किती चांगला कलाकार आहे हे ओळखण्याकरता त्याला किती फॉलोअर्स आहेत, त्याला किती लाईक्स आहेत, त्याची किती रीच आहे हे बघू नका. तो एखादी व्यक्ती त्या एखाद्या रोलला सूट आहे का की नाही हे बघण्याचं तुमचं टॅलेंट आहे. बरोबर आहे. कॅस्टिंग डिरेक्टर आणि डिरेक्टरचं ते त्यांनी अंमलात आणावं एवढीच माझी इच्छा आहे. नक्की. सोशल मीडिया कलाकारांना संधी देतोय की त्याच्यावर सतत एक दबाव निर्माण करतोय असं काही वाटतं का कधी? आता हे रीच 90% लोक जे आहेत ते रीच आणि लाईक्स आणि फॉलोअर्सच्या मागे पडलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना सतत प्रेशर असतंच ना. हो. ह्या गोष्टी प्रेशर निर्माण करतात ना की नाही मला जर 2 लाख फॉलोअर्स नाही मिळाले तर माझं काम जाईल. नाही माझं सतत भीती काय म्हणजे कशाला आणि ते टेन्शन का घ्यावं. बरोबर. तुम्ही तुमचं टॅलेंट जोपासा ना. जितकं तुम्ही टॅलेंटला तुम्ही खतपाणी घालाल, जितकं तुम्ही टॅलेंट करता तुम्ही काय करताय? ते तुमचं टॅलेंटची लेवल वाढवण्याकरता तुम्ही काय करताय? तुम्ही वर्ल्ड सिनेमा किती बघताय? तुम्ही एखादी गोष्ट आत्मसात करण्याकरता तुम्ही काय करताय? किती तुम्ही वाचन करता. ऑफकोर्स हे आहेच, याची मदत आहे, मी नाही म्हणणार नाही. पण रेडीनेस असायला पाहिजे की नाही? बरोबर. एक गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं ऑब्झर्वेशन सतत पाहिजे आणि तसंच शिकत राहायला पाहिजे. कोणती आता मी सिरियल केली होती त्याच्यात मी एक व्हायोलिन प्लेयर होतो. व्हायोलिन वाजवायचं होतं. मी व्हायोलिन शिकलो होतो. आता मी एक गुजराती फिल्म करणार आहे त्याच्यात सतार प्लेयर आहे. अच्छा. क्या बात आहे. तर सतारीचं म्हणजे ऍटलिस्ट तेवढं बेसिक तरी माहिती पाहिजे ना बाबा काय. गिटार सारखी सतार नसते वाजवायची. हो. त्याला एक बैठकीची पद्धत आहे. त्याला ती भोपळा तिकडे ठेवायचा असतो साईडला आणि मग तो अशी वाजवायची असेल तुम्ही मॅक्सिमम थोडीशी अशी घेऊ शकता. तर ती हे माहितीच करून घेतलं नाही तर आणि प्रेशर असायला असतंच ना सतत गोष्टींचं. तर प्रेशर न घेता तुमचं टॅलेंट कसं तुम्ही वाढवू शकता याकडे लक्ष द्या. आणि सर आता विजिबल असणं किंवा रिलेव्हंट असणं यातला खरा फरक आजच्या कलाकार समजून घेतोय. आधी आपण विजिबल काय आणि रेलेव्हंट काय हे तुमच्या लोकांना समजावी. विजिबल म्हणजे सतत दिसणं. अच्छा. आणि रेलेव्हंट म्हणजे आजच्या काळात तुम्ही जे परफॉर्मन्सेस करताय ते समजून तुम्ही आहेत. आता बघा मी जवळजवळ आता 50 वर्ष झाली मला परफॉर्मन्स मी ऑडियन्सच्या बदलत गेलेली टेस्ट पण समजलेली आहे मला. बरेच तुम्ही आधी नाटक पण म्हणजे थिएटर पण केलेलं आहे. नाटकाचे प्रयोग पण केले आहेत स्टेजवरती. सिरियल्स पण केलेले आहेत. जेव्हा जास्ती चॅनल्स नव्हते तेव्हा सिरियल्स केल्या.
जेव्हा चॅनल्स भरपूर झाले तेव्हाही सिरियल्स केल्या टीव्हीवरती. त्याच काळात मी म्हणजे त्याचबरोबर मी फिल्म्स पण करत होतो. तर फिल्म्सचा एक वेगळा ऑडियन्स होता तेव्हा. सिंगल स्क्रीन थिएटर्स होते. नंतर आलेले मल्टिप्लेक्स थिएटर्स, त्या काळात पण फिल्म्स केलेल्या आहेत. आणि आता हे जे छोटं झालेलं आहे स्क्रीन, OTT वरती आलं. तेव्हा पण मी प्रोजेक्ट वेब सिरीज करतो आहे. ॲड फिल्म्स केलेल्या आहेत भरपूर. हे एवढं रेंज केल्यामुळे व्हिजिबल मी राहू शकतो याची गॅरंटी आहे मला. हो. एक मेन जर असं मी थोडंसं एलॅबोरेट करेन या पॉइंटवर. नाटकात कसं असतं, लाईव्ह ऑडियन्स असतो. ॲक्टर परफॉर्म करत असतो. ऑडियन्स तो लाईव्ह परफॉर्मन्स आपल्यात घेत असतो आणि तो त्याचा प्रत्येक ऑडियन्समधल्या प्रत्येक व्यक्तीचा एक पर्सनल अनुभव असतो. आणि तो तिथेच संपतो असं नाही. तर तो अनुभव घेतलेला आहे, तो कायम त्याच्याबरोबर राहतो. पण ती रिपीट व्हॅल्यू त्याला ती रिप्ले करता येत नाही. हो. तर माउथ टू माउथ पब्लिसिटीवरतीच नाटकाचं पब्लिसिटी होते वगैरे वगैरे. ज्या गोष्टी कॅमेरानी शूट होतात, त्या वर्षानुवर्ष टिकतात. वर्षानुवर्ष राहतात. हो. टिकतात की नाही गोष्ट वेगळी. पुन्हा पुन्हा आपण पाहू शकतो. हां, ती पुन्हा-पुन्हा आपण पाहू शकतोय. तर अजून अनेक वर्षांनंतरचा सुद्धा जो ऑडियन्स असेल आणि जर एखादा माणूस कोणी रिसर्च करत असेल, की या काळात म्हणजे 2010 ते 2020 मध्ये कोणत्या प्रकारची ॲक्टिंग झाली, कोविड नंतर कशी ॲक्टिंग झाली, कोणते प्रोजेक्ट झाले, कोणते ॲक्टर्स होते. तर त्यांना रेफरन्स मटेरियल सापडू शकतंय. हो. ओके. तर हे राहणार आहे. तर पण तेव्हाचं रेलेव्हन्स असेल की नाही सांगता येत. हो. व्हिजिबिलिटी जरूर असेल. बघता जरूर येईल. पण त्यावेळेस या गोष्टीचा रेलेव्हन्स किती असेल हे सांगता येत नाही. दुसरं मी एका वेगळ्या अँगलनी तुम्हाला असं सांगेन, की मी मुंबाजी केलं तुकाराममध्ये. काळ तो होता. पण ऑडियन्स बघणारा आजचा आहे ना. हो. तर मला परफॉर्मन्स आजच्या ऑडियन्सला समजेल असा करायचा. मी जर त्या काळच्या सारख्या लोकांची ॲक्टिंग केली तर किती चुकीची ठरेल. अशी ॲक्टिंग केली ती लोकांनी काय करतोय ओव्हर ॲक्टिंग. बरं आहे. तर मला ती सबड्यू करायलाच पाहिजे ना. ती रिअलिस्टिककडे जाणारी ॲक्टिंग पाहिजे की नाही. त्यामुळे मग कृष्णाजी भट जो जन्माला आला संजय लीला भन्सालींच्या बाजीराव मस्तानीमध्ये, तो एक वेगळा कॅरेक्टर आहे. तो एकदम सबड्यूड आणि एकदम, किंवा मुन्नाभाई MBBS मधला एकदम ब्लँक. आणि हे आजचा ऑडियन्स बघतोय. ह्या ऑडियन्सची टेस्ट अजून 70, 100, 200 वर्षांनी बदलणार आहे. तेव्हा सुद्धा किती रेलेव्हंट राहीन मी, आज जर तुम्ही विचार करून परफॉर्मन्स देऊ शकलात तर हॅट्स ऑफ टू यू. तो राहणारच. कारण तो लाईफ टाईम राहणार आहे. तो हे आत्ताच्या नॉट जस्ट माय लाईफ टाईम, मेनी लाईफ टाईम. हो, येस. शांतपणे काम करणारा कलाकार आजच्या सोशल मीडिया युगात हरवतोय का? नक्कीच हरवतोय. नक्कीच हरवतोय. माझं उदाहरण घ्या. दुसरं अक्षयचं घ्या, अक्षय खन्ना. बरोबर. हां. जो म्हणजे तो आता तो फारसा बाबा दिसत नाही. पण तो छावा आणि धुरंधरमुळे आता एकदम ऍक्टर चांगला आहे. हो. यतीन कार्यकर सुद्धा ऍक्टर चांगला आहे. नक्की. पण नाही एवढे पुढे येत. नाही मला सवय इंस्टाग्राम सतत चेक करायची, किंवा मला इच्छा नाही, किंवा मला लाईक्स हवे आहेत, मला रीच हवी आहे, मला फॉलोअर्स पाहिजे. मला नाही, अजिबात इच्छा नाही. मी आहे, माझं काम आहे, माझं काम बोलतंय ना, तुम्ही माझं काम बघा आणि तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला ह्या व्यक्तीची ऍक्टिंग या रोलमध्ये आवडली की नाही. संपला विषय. माझ्याकरता विषय तिकडे संपला. बरोबर. हो. पण त्याकरता हा काय म्हणजे इंस्टाग्रामवर किंवा एक्सवर किंवा फेसबुकवरती ऍक्टिव्ह नाही याचा अर्थ हा ऍक्टर नाही असं नाही ना. हो. त्याला आवडत नाही. त्याच्या आहारी जास्त नाही गेलं पाहिजे. हा, नाहीच गेलं पाहिजे. तुम्ही मला माझं आयुष्य जगायचंय. मला आणखीन बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, करायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. त्या करण्याकरता मला जर मी सतत ह्याच्यावरती राहिलो आणि सतत मला किती लाईक मिळाले, जर 5 मिनिटाला तुमच्याशी बोलताना सुद्धा किती ते हल्ली होतं ना, माणसं बोलताना पण सारखे मोबाईल सतत चेक करतो. म्हणजे काय आहे, काय 100% हे नाही करत.
त्याची सवय लागली आता सध्या हल्लीच्या काळात. ते फार लोकांचं म्हणजे हं. अटेन्शन स्पॅन जो आहे ना, तो लोकांचा खूप कमी झालेला आहे. मी कालच एका एक रायटर आहेत आमचे रवी मठाधिकारी. त्याच्या मुलीशी बोलत होतो. त्याच्या जी मीटिंग होती एक. हो. तेव्हा तिला मी विचारलं, म्हटलं, "व्हॉट इज युअर टेक ऑन व्हर्टिकल्स?" ज्या व्हर्टिकल नवीन आहेत. त्याच्यात तिने तो एक छान पॉइंट मांडला. हो. की लोकांचा अटेन्शन स्पॅन जो आहे. पूर्वी कसं होतं, नाटकं म्हणजे अगदी पूर्वीचं म्हणतो बरं का. तेव्हा मंदिरांमध्ये वगैरे नाटकं व्हायची. हो. गावचा पार तिथलं मंदिर. तिथलं मंदिर किंवा त्यातल्या लावणी असेल त्याची. चावडी असेल तर त्या मशालीच्या प्रकाशात मंद लाईटमध्ये. असे सगळी नाटकं व्हायची. त्यामुळे ती रात्रभर चालायची मस्तपैकी. काही ड्युरेशन पण तेवढा. लोकांनाही वेळ होता तेवढा. लोकांनाही तेवढा वेळ होता. करमणुकीचं साधन ते. साधन तेच होतं. त्याच्यानंतर हळू-हळू गोष्टी बदलत गेली. मग थिएटर झाली. मग थिएटरमध्ये नाटकं व्हायला लागली. मग हळू-हळू फिल्मचा आविष्कार, कॅमेरा आला. ते फिल्म ते अटेन्शन स्पॅन आणखीन थोडं कमी झालं. हो. नंतर टीव्ही आला. टीव्हीमुळे आणखीन कमी झालं. आता हे आलेलं आहे. याच्यामुळे तर खूपच कमी झाले. म्हणजे खरं काय आणि खोटं काय असं झालं. एक्झॅक्टली. आणि मला ती इनफॅक्ट ती म्हणाली की काहीतरी 10 ते 12 सेकंद एवढाच अटेन्शन स्पॅन आहे. हो. ते लगेच माणूस स्किप करतो, स्क्रोल करतो, हां. पुढे जातो लगेच. तेवढंच राहील. तर ही पॉवर टेक्नॉलॉजीनी ही पॉवर लोकांना, ऑडियन्सला दिल्यामुळे आपला परफॉर्मन्सचं टेन्शन न घेता आपला परफॉर्मन्स दणदणीत आणि म्हणजे खणखणीत व्हावाच. हो, हो. हे बघणं एवढंच आपल्या हातात आहे ना. बाकी मी काय सांगू शकतो. आणि जेव्हा एकदा कळतं की बाबा ओके, हा ॲक्टर चांगला आहे, हा जे करतो ते व्यवस्थित बघा रे. यतीन कारेकर जे करतो, त्याचा काय मुन्नाभाई म्हटलं, अरे सॉलिड आनंदभाई केला. अरे इक्बालमध्ये अरे त्यांनी काय वडिलांचा रोल केला, मस्त केला. बाजीराव मस्तानी अरे काय सॉलिड त्यांनी तो ब्राह्मण केला होता. हे लक्षात राहणार आहे. हे जेव्हा लोकांच्या लक्षात राहतं, फिल्म आहे म्हणून मी म्हणत नाहीये. हो. सीरियलमधलं पण मी बोलेन. हो, हो. 28 वर्षाचा होता तेव्हा मी 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला होता. ते सुद्धा अजून लोकांना आठवतं. औरंगजेब आठवतो. आठवतं. सांगायचा मुद्दा काय माहितीये का, आपण एक ॲक्टर म्हणून किंवा टेक्निशियन म्हणून, डिरेक्टर, सेट डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर, मेकअप मन, एडिटर, जे काय या इंडस्ट्रीत आपण आहोत. आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतोय हेच बघा. बाकी टेन्शन घेऊच नका. ते कुठे कुठल्या माध्यमात रिलीज होईल तो नंतर. एक्झॅक्टली. तुम्ही पब्लिसिटीसाठी म्हणून तुम्हाला हवं आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी थिएटरमध्ये फक्त ट्रेलर असायचं, त्याच्यावरनं कळायचं की बाबा अरे अशी फिल्म येते रे. नवीन फिल्म येते. हां. त्यातल्या त्यात नंतर मग टीव्हीवर यायला लागल्या गोष्टी, ट्रेलर वगैरे किंवा माहिती. किंवा जर फूल खिले गुलशन नावाचा एक प्रोग्राम यायचा. तबस्सुम नावाची एक होती, ॲक्ट्रेस होती. ती नंतर अँकर झाली. ती इंटरव्ह्यू घ्यायची लोकांचे. तर त्याच्यात थोडेसे ग्लिम्प्सेस दिसायला लागले की बाबा अरे अशी फिल्म येते रे. आणि मग ते माउथ टू माउथ पब्लिसिटीने जास्ती व्हायचं. बरोबर. हां. की मी तुम्हाला सांगायचो, तुम्ही 10 लोकांना सांगायचं, ते 10 लोकांना सांगायचं, भर ते पसरायचं. शोले सुद्धा पहिला आठवडा डाऊनच होता. नंतर झालं. नंतर जो रापकन उचलता अजून चालतोय. हो. सांगायचा मुद्दा हा की माउथ टू माउथ पब्लिसिटी ही महत्वाची आहे. कारण तो 1 टू 1 एक्सपिरियन्स असतो. माउथ टू आय किंवा रादर आय टू आय आणि आय टू स्क्रीन आणि आय टू हिअर टू आय असं ते नाही, मजा येत नाही. साहेब. ते गोंधळलेत लोक ऍक्च्युली. एक्झॅक्टली. ते आणि इतकं झालं ना, इतकं आहे हो, इतकं आहे. किती ॲब्सॉर्ब करू आणि किती ते रिटेन करू. ते म्हणजे पॅन्डोराज बॉक्स उघडल्यासारखं आहे ते. ते येतच लाटेमागून लाट. त्सुनामी आहे नुसते ते. ते एब होण्याचं, एब होऊन श्वास तर घ्या. ते पहिलं पाट आणि मागचं सपाट असं. हां. काही म्हणजे त्यातून आपण काय शिकलो हे समजून घेण्याआधी दुसरी लाट फटकन मारते आपल्याला. आणि मग लगेच गोष्टी बदलतात. म्हणजे आपल्याला वाटतं बदलतात. तर ते तसं न करता पण या एक सोशल मीडियामुळे एक वातावरण पण समाजात तसंच एक कुठल्यातरी तयार होत असतो सारखं कंटेंट कुठल्या गोष्टीचा. हे वाईट आहे ना, हे मला म्हणायचं. सिनेमा, नाटक किंवा इतर कुठली घटना, राजकीय असो, इतर गोष्टी असो. तेच तर वाईट आहे. बिकॉज आणि त्याने काय होते विथ स्पायडरमॅनच्या मूव्हीमध्ये पण म्हटलं होतं ना, विथ ग्रेट
पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. जितकी तुम्हाला पॉवर मिळते तेवढी तुमची जबाबदारी वाढते. बरोबर. सोशल मीडियाला जर ही पॉवर मिळालेली आहे तर ती जबाबदारीने वापरायला शिकलं पाहिजे. जे सोशल मीडिया वापरतायत ते. मी वापरत नाही. त्यामुळे मला गंधही नाही आणि मला त्याची गरजही नाही. आवडत नाही तर नव्हतीच, कधीच नव्हती. पॉवरची सुद्धा गरज नव्हती. आय डोंट नीड पॉवर टू शो, टू प्रूव्ह समबडी समथिंग, की मला प्रूव्ह करायचं की मी हे आहे, मी ते आहे, मी 30 मार्क आहे. नाही. मी हा आहे. तुम्हाला वाटतं मी या रोडकरता सुटेबल आहे? जरूर बोलवा. ते जरूर काम करू एकत्र. नाहीतर तुमचं काम मी बाहेरून बघीनच. हो. आणि मला असं वाटलं माझे जे अभिप्राय, माझा जो अभिप्राय असेल किंवा आता संदीप इनामकीचा माझ्याकडे नंबर आहे. तुम्ही त्याला पाठवून की बाबा सर ह्या मध्ये हे तो सेट बांधला मस्त मस्त छान झालं होतं. हं. किंवा सर जरा भेटा, तुम्हाला थोडंसं बोलायचंय. थोडं चुकलंय ते तुम्हाला पर्सनली जरा सांगायचंय. बरोबर आहे. सोशल मीडिया किंवा तेही पाहिजे ना. व्हॉट्सअपवर नको. ही रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे. माझं काय म्हणण्याचा अर्थ घ्या, की मी तुमच्या चुका ज्या आहेत ना, त्या तुम्हाला असं तोंडी सांगेन. हो. त्या Instagramवर, तुमच्या Xवर, Facebookवरती नाही टाकणार. हो. ते मी पर्सनली सांगेन. ज्यानी त्याचं महत्त्व तुम्हालाही कळेल. आणि मी जे सांगतोय ना, ते इट विल कम फ्रॉम द हॉर्सेस माउथ, नॉट फ्रॉम सम स्क्रीन. आणि हे बघून माहिती आहे, मग खूप म्हातारा स्वतःला जास्ती शाळा समजतो, चल ठीक आहे. तेवढा बरोबर. तो समोरचा करेलच की नाही त्याच्यावर आपलं सुधारणा करेल का नाही करणार याची गॅरंटी नाही. पण जेव्हा मी तुम्हाला स्वतः सांगेन, तेव्हा तुम्हाला नक्कीच वाटेल नाही अरे एवढे त्यांनी स्वतः समोरून येऊन मला गोष्टी सांगितल्या आहेत, याचा अर्थ काहीतरी ही फील्स फॉर मी. वन एकतर फील्स फॉर मी आणि दुसरं नाही मला बदल केला पाहिजे. बरोबर. हा फरक आहे. हो. तर सोशल मीडिया चांगला आहे, मी नाही म्हणत नाही. या सोशल मीडियामुळे ना मीन्स ऑफ कम्युनिकेशन वाढले. म्हणजे कम्युनिकेशन करण्याची साधनं वाढली, संपर्क करण्याची साधनं वाढली. पण संपर्काची क्वालिटी कमी झाली असं मी नेहमी क्वालिटी कमी झाली आणि भावना शून्य झाल्या असं मला वाटतं. तेच त्यालाच मी म्हणतो क्वालिटी कमी झाली. म्हणजे भावना रेंज झाली. वरवर छान छान पूर्वीच्या ज्या कविता होत्या, हिरवे हिरवे गार गालीचे हरितद्रोणांच्या मस्त आलीचे, ते अजूनही का बोलतात? हो. कारण ते शब्द आपण कागदावरनं आपल्या डोळ्यात थ्रू मेंदूत जाऊन हृदयात बसले. बरोबर आहे. ते इथे 2 सेकंद अरे ते होतं ना काहीतरी ते हिरवे थांब 1 मिनिट जरा स्क्रोल कर. हे बघ अरे तूच बघ. याला काय अर्थ आहे का? ते कोट करण्यामध्ये जी मजा होती, जो एक रोमान्स करता लेटर्स लिहायची लोक किंवा एकमेकांना सुद्धा स्वामी समर्थांनी काय 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 लिहून काढलेलं आहे. आणि त्यांनी कसं ते एक एक गोष्टी ऑफकोर्स ही मीडिया नव्हती, मी नाही म्हणत नाहीये. पण पहिले शब्द जे आहेत, पहिली अक्षरं, पहिल्या शब्दांचे प्रत्येक ओळीच्या पहिल्या शब्दांचे पहिल्या अक्षरावरून ते संदेश पाठवायचे माहितीये ना. हो. आणि पुढे वाक्य असायचं पूर्ण. पण अर्थ कुठे लावायचा की महाराज. पहिले त्याच्यावर पहिलं ही जी लिहिण्याची जी मजा होती हो. आणि वाचणाऱ्याची जी मजा होती ती हल्ली कमी झालेली आहे. कारण कम्युनिकेशनची क्वालिटी घसरली. हो. तर ती क्वालिटी जपा. फिल्म रिव्ह्यूज नाही का आणि ओपिनियन कल्चर म्हणजे आज चित्रपट रिलीज होण्याआधीच नाही का ओपिनियन तयार होत. तर हे सिनेमा संस्कृतीविषयी धोकादायक आहे का? सर रिव्ह्यूज कायम होते ना. हो. पूर्वी थिएटरमध्ये ट्रेलर दाखवलं जायचं, ट्रेलर दाखवून लोक बघायची हो. आणि पिक्चर बघून बाहेर गेले, अरे मी त्या पिक्चरच्या वेळेस तो ट्रेलर बघितला, चांगली पिक्चर. आता काय होतं तर आता टीजर, ट्रेलर काय म्हणतात त्याच्याही आधीचं काहीतरी असतं. त्या गोष्टी सगळ्या ह्याच्यामुळे म्हणजे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे समोर सतत बॉम्बार्डमेंट होत असल्यामुळे हो. फारच जास्ती कंटेंट झाला आहे अतिरेक होतो पण. आणि अतिरेक त्याचा होत. त्यामुळे ते कोणतं काय बघावं इतके आय एम स्पॉइल्ड फॉर चॉईसेस. म्हणजे मला इतके वेगळे चॉईस आहेत की मला समजत मी कन्फ्युज आहे आता की मी हे करावं की ते करावं. हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे इतकं जास्ती गरज नाहीये सतत मला बघा असं व्हायला होता कामा नये ना. चांगलं नाहीये. त्यामुळे ते धोकादायक आहे. धोका असे काय नक्कीच धोकादायक. येस. आणि रिव्ह्यू हा मार्गदर्शक
असायला हवा, की निकाल जाहीर केल्यासारखा न्यायाधीश नसायला. सर खरं सांगू रिव्ह्यू हा रिव्ह्यू असायला. हां, हां, हां. वाह! मी ताजमहाल बघितला. बरं वाटतं. किंवा काय ठीक आहे. मग बरं आहे तो शेवटी. इकडे बाईला एका पुरलेला आहे. तिच्यावरती हे बांधलेलं आहे. एवढंच की ते मोठं आहे आणि संगमरवरी. हे रिव्ह्यूज झाले. जे होतं तिकडे छान आयाती लिहिलेल्या आहेत वगैरे, वगैरे. किंवा मी सिंहगडावर गेलो. मी पायऱ्या चढलो. हा रिव्ह्यू झाला ना. बरोबर. शेवटी तुम्हालाच तिकडे जाऊन तो अनुभव घ्यायचा आहे. सिंहगडाच्या पायऱ्या तुम्हाला चढायच्या. हां, फक्त त्यांच्या तोंडून ऐकले. इन्फ्लुअन्स होऊ नका. बरोबर आहे. रिव्ह्यू वाचा. त्याच्यावर कारण त्यांनी प्रत्येकाने आपापलं मत दिलेलं असतं. यतीन कारेकर हे आपलं मत देईल. संदीप इनामके आपलं मत देतील एकाच गोष्टीबद्दल. ती गोष्ट काय आहे ती आपल्याकरता सुटेबल आहे की नाही ह्याची शहानिशा करून याचा प्रोज अँड कॉन्स वे करून मग तुम्ही रिॲक्ट झालं पाहिजे त्या गोष्टीवरती. बरोबर.